नमस्कार, मी गायत्री. म्हटल्याप्रमाणे तुम्हाला मी आज शेवाळ्याची भाजी दाखवत आहे. तर अशा प्रकारची ही काही शेवाळ्याची भाजी दिसते. याच्यावरती कवर असतं ते मी काढून घेतलेलं आहे. शूटमध्ये राहून गेलं आणि खाली हा पिवळा भाग असतो. हा पिवळा भाग आपण काढून टाकणार आहोत आणि जो तुम्हाला पाला दिसतोय तो ह्या भाजीबरोबरच आपल्याला फ्रीमध्ये मिळतो. तर अशा प्रकारे ही कापून घ्यायची आहे. पिवळा भाग आपण काढून टाकला आणि असे बारीक तुकडे केले. त्यानंतर माझे बाबा मला मदत करत आहे. ही भाजी मी फर्स्ट टाईमच करत आहे आणि मी थोडीशी वेगळी पद्धत यूज केली आहे. आई माझी करते ती कांदा खोबरं आणि जसं चिकन नॉनव्हेज आपण वाटण टाकून करतो तशी करते, पण मी वेगळी केली आहे. तर अशा प्रकारे आपण ती बारीक कापून घ्यायची आहे. पाण्यामध्ये ही पाला बांधून टाकला आहे जेणेकरून काढायला सोपा जावा. आम्ही हा पाला घेत नाही, तुम्ही हा घेता का नाही ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशा प्रकारे मी हा पाला काढून घेतलेला आहे आणि भाजी चांगली निथळून घेतलेली आहे. मी ते पाणी वापरत नाही आहे, जेणेकरून तेच आहे की ह्या भाजीला थोडी खाज असते. जसं की आपण आळू वगैरे वापरतो, सुरण वगैरे तसंच. त्यासाठीच ह्या भाजीला सुद्धा आंबट पदार्थ वापरावा लागतो. तर अशा प्रकारे मी ती निथळून घेते आहे भाजी, तुम्ही पाहाल. तर हे कोकणी पदार्थ दाखवण्याची हे की मी रिसेंटलीच माहेरी गेली होती आणि आणायचे मी ते आणले. तर मी म्हटलं की तुमच्यापर्यंत ही भाजी पोचवावी. पावसाळाही सुरू आहे, पावसाळ्यात आणि ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचं की ही पण औषधी भाजी आहे. ह्याच्यापासून आपल्याला ह्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण खूप असतं. त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा. मुलांना थोडीशी खाऊ घाला. बघा, प्रयत्न तर करूया आपण. त्याच्यानंतर अशा प्रकारे घरगुती मसाले घ्यायचे आहेत आपल्याला. तेल तापवलेलं आहे मी कढईमध्ये, लसूण फोडणीला टाकलेला आहे, कांदा टाकायचा आहे फोडणीला. आपण हे चांगलं आपण फ्राय करून घेणार आहोत एक लालसर होईप्रमाणे. त्याच्यानंतर आपण आल्याचे तुकडेही टाकतोय आपण ह्याच्यामध्ये, तेही आपण मस्त फ्राय करून घेणार आहोत सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर एक लालसर थोडंसं करायचं आहे आपल्याला ह्याला. त्याच्यानंतर आपण टॅमॅटो फोडणीला टाकणार आहोत, तोही लालसर करून घ्यायचा आहे. ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर उत्तम लागते आणि ह्या भाज्यांना पावसाळ्याच्या दिवशीच खूप छान लागतात. त्यामुळे मग मी म्हटलं की चला आपल्याला नवीन काहीतरी करायचं आहे, करून पाहायचं आहे, तुम्हालाही पोचवायचं आहे तर ट्राय करूया. त्याच्यानंतर मी थोडं वाटण जे आहे ते मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे पूर्णपणे. त्याच्यानंतर पुन्हा मी एक कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि कांदा फोडणीला टाकला आहे, जसं आपण नॉनव्हेज करतो तसंच. त्याच्यानंतर तोही मी चांगलासा लालसा करून घेतलेला आहे, परतून घेतलेला आहे आणि जे वाटण आपण केलं होतं ते टाकलेलं आहे. ते वाटण पण आपण छान तेलावरती परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे जे घरगुती मसाले आहे ते तुम्ही टाकू शकता. तुम्ही याच्यामध्ये थोडंसं मटण मसाला किंवा चिकन मसालाही टाकू शकता. मी धणे जिऱ्याची पूड, घरगुती आमचा कोकणी लाल मसाला टाकला आहे आणि सुहानाचा मी गरम मसाला टाकला आहे, जेणेकरून एक छान वेगळी टेस्ट यावी म्हणून. अशा प्रकारे मसाला चांगला भाजून घेतला की ह्याच्यामध्ये भाजी फोडणीला टाकायची आणि ती भाजी छानपैकी मंद आचेवरती शिजून द्यायची झाकण ठेवून. मी थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकलं होतं आणि मग शिजून दिली होती. त्याच्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये कोकम टाकायचे आहेत. मी कोकम टाकले, तुम्ही चिंचाचा कोळसुद्धा टाकू शकता, पण चिंचेच्या कोळीने खूप आंबट होईल, त्याच्यामुळे मी कोकम टाकलेले आहेत. माझी ही कढई थोडीशी पातळ असल्यामुळे थोडंसं कधी मसाला लागतो, पण ते काही जळलेलं नाही आहे, पण छान झाली होती. त्याच्यानंतर मी ओलं खोबरं चवीनुसार मीठ टाकून त्याला पुन्हा परतवलेलं आहे. बघा, अशा प्रकारे करून बघा, अगदी खिम्यासारखी टेस्ट झाली होती. आम्ही सगळ्यांनी